कहना चाहिए? आज की पत्रकार परिषद आमदार प्रताप पाटिल चिखलीकर इनके सौजन्य से यहाँ पर संपन्न हुई है और यहाँ पर खास करके जो अपील हमारे नेतृत्व ने किया है, महायुति के हमारे तीनों नेता देवेंद्र फडणवीस जी, सुनेत्रा पवार ताई और एकनाथ शिंदे जी, इन्होंने मिलकर जो फॉर्मूला डिसाइड किया था सीट शेयरिंग का, उसमें नांदेड़ की जगह बीजेपी को दी गई है और इसीलिए बीजेपी के उम्मीदवार के समर्थन में प्रवीण पाटिल इन्होंने जो नामांकन पत्र भर दिया था उसको विड्रॉ करने के बारे में चर्चा हुई और साथ ही साथ हमारे उम्मीदवार भाजपा के महायुति के उम्मीदवार अमरनाथ राजूर को चुन के देने के बारे में अपील करने के लिए पत्रकार परिषद थी। यही फॉर्मूला अभी आने वाले इलेक्शन में भी कायम रहेगा क्या? निश्चित तौर पर हरकत किया, जब महाराष्ट्र में युति है तो जो तय ऊपर होगा वो तय हमारे जिले में अमल होगा उसका। आने वाले 6 तारीख को कॉकरोच जनता पार्टी जो है वो जंतर मंतर पे आंदोलन करने वाली है, उस बारे में आप क्या कहना चाहिए? शुरुआत देखते हैं, अभी टाइम है उसको बहुत देखते हैं। निवडणुकीतून माघार नाहीये। महायुतीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य केलेला आहे। नांदेडची जागा राष्ट्रवादीला सुटली पाहिजे ही विनंती मी पक्षश्रेष्ठीकडे केली, परंतु महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतला की भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढायचं। त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होईल। पक्षाला तिकीट मागणं याच्यामध्ये गैर नाही, परंतु पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कर्तव्य समजून आम्ही केले। पक्षाकडे काही नाराजी वगैरे आहे का? नाराजी काय राहणार आहे? नाराजी काही नाही। नांदेडची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही असं सांगितलं, होईल का? मला असं वाटतं की हे जर सगळं चित्र बघितलं, आणखी वेळ आहे, माझी पण विनंती राहणार आहे की सगळ्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि एक वेगळा संदेश या निमित्तानं द्यावा। राष्ट्रवादीला जागा सोडावी आपण पूर्वीपासून मागणी करत होता, कारण दुसऱ्या नंबरचा पक्ष आपला आहे, मग काय तडजोड झाली अशी की आपण? तडजोड शेवटी पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला, तडजोड इथं नाही झाली, तडजोड वरच्या लेवलला झाली। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपनं किती जागा लढवायची त्यांनी ठरवलं। त्याच्यामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आली, त्याच्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून आम्ही माघार घेणार आणि पूर्णपणाने अमरनाथ राजूरकर कसे जिंकले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू। वरिष्ठांनी सांगितल्यानंतर तडजोड झाली असं आपण म्हणताय, मग ही तडजोड वरिष्ठांनी सांगितलं, वरिष्ठांनी मला एकट्याला नाही सांगितलं, महाराष्ट्रासाठी तडजोड झाली, कोण किती जागा लढल्या पाहिजे आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांनी उमेदवारी मागितली। परभणीला पण राष्ट्रवादीनं मागितली, परभणीला पण भारतीय जनता पक्षाने मागितली, पण तिथे शिवसेनेला दिली। दोन्ही पक्ष माघार घेत आहेत, तसं आम्ही इथं मागितले, आम्हाला मिळालं नाही, आम्ही माघार घेतो। विधान परिषदेची रसाळी आपण एकत्र जेवत आहात, येणारी लोकसभा आणि विधानसभेची जी दिवाळी आहे ती एकत्र राहणार आहे का सोबत? नक्की एकत्र करू आणि रसाळी जेवताना देखील तुम्हाला निमंत्रित करू।